इट्स अ फिक्शन, इट्स अ मिथ. तर आपली बोली मराठीपेक्षा कमी नाही, आपली बोली मराठीचं अविभाज्य अंग आहे. अशा विश्वासाने जर मुलं म्हणजे तुम्ही तर असं म्हणताय की हिंदी तर लांबच राहो, मराठी पण प्रमाण मराठी शिकवायच्या ऐवजी तुमची घरातली जी मराठी आहे त्या भाषेमध्ये मुलांना पहिल्या येते. प्रत्येक मुलाला इतरांच्या बोलीविषयी आदर असावा, एक सन्मानाची भावना, आदर नाही सन्मानाची, प्रेमाची, की जशी माझ्या घरात जशी बोलतात तशी यांच्या घरात थोडं वेगळं बोलतात. यातनं जातपात सुद्धा नाहीशी होईल, भेदाभेद नाहीशी होतील आणि भाषेविषयी अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने सायंटिफिकली एक मनापासूनचं प्रेम निर्माण होईल आणि नंतर ह्या भाषा आपल्या मराठी, कानडी, गुजराती, हिंदी महान होत राहतील. नाहीतर त्याचे फ्रॅगमेंटेशन करतोय. पण सर, म्हणजे भाषाशास्त्राच्या दृष्टीनं मुलाच्या आयुष्यामध्ये समजा एक घरातली बोलणारी जी बोली आहे ती अधिक प्रमाण भाषा, समजा महाराष्ट्रात मुंबईमध्ये किंवा पुण्यातलं मुलं आहे तर मराठी, हे जर समजा त्याच्या आयुष्यात पहिल्या इयत्तेमध्ये आलं, म्हणजे दोन भाषा आल्या एक प्रकारे, एक घरातली बोली भाषा आणि एक प्रमाण मराठी भाषा, अशा दोन भाषा आल्या, त्याच्या आयुष्यामध्ये तिसरी भाषा, मग ती इंग्रजी असेल, हिंदी असेल, 5वी मध्ये येऊ शकते. अच्छा. त्यावेळेला म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी साधारणपणे 15 ते 18,000 शब्दांचा खजिना, दीज आर 2 लिमिट्स बेस्ड ऑन मिनिमम 15,000 मॅक्झिमम 18,000 शब्दांचा खजिना मुलं लीलया खेळवू शकतात. अच्छा. आणि त्यावेळेस जर नवीन नाणी त्या खजिन्यात आली तर त्यांना डेफिडन्स किंवा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येत नाही.